इंडियन मॅरेजेसमध्ये सेक्शुअल रिलेशनशिप हे पाप आहे, हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी टॅबू असलेला जो विषय आहे ना अजूनही, तो मला खूप मोठा गुन्हेगार वाटतो. मॅरेजेस ॲज इन सेक्शुअल रिलेशनशिप पाप आहे म्हणजे? म्हणजे तुम्ही नवीन मधल्या म्हणजे एक तुम्ही 30-35 वर्षापूर्वीचा जर काळ घेतला तर नवरा बायको सोबत जरी बसलेले आहेत सगळ्यांसमोर, तरी पण ते मोठ्यांचा अपमान, बरोबर बरोबर. इमॅनर हां. बिहेवियर असं होतं. त्यात जर तुम्ही म्हणजे तुमच्या अगदी लग्न झालेल्या जवळ बायकोसोबतही जरी बसले तरी. हां, म्हणजे तिच्यासोबत जर तुम्ही बेडरूममध्ये अर्धा तास लवकर जरी गेले तरी पण तिला दुसऱ्या दिवशी ऐकावं लागायचं. वेरॅज जी मॅरेजेसची पहिलेपासनं जी डेफिनेशन होती, हे फक्त मी मधलं म्हणते हां, त्याच्या आधीसुद्धा भारतामध्येच म्हणजे तुम्ही बघा स्वातंत्र्य संग्राम झाले इतके, नीट वाचा त्याच्यात, मुलं पैदा होत होती. मूल मेलं तरी मूल जन्माला यायचं. एखादं मूल जर दगावलं तर दुसरं मूल जन्माला यायचं. कारण ह्या गोष्टीला असं काहीतरी बापरे हे कसं काय, तुम्हाला एन्जॉयमेंटच आहे. नाही, एन्जॉयमेंट नाही आहे, दॅट इज नीड. जसं बुद्धीला खाद्य हवं असतं तसं शरीराला खाद्य हवं असतं. त्याची एक पर्टिक्युलर एज आहे. इंडियन फॅमिलीमध्ये मॅरेजेसमध्ये मधल्या काळी स्त्री आणि पुरुषांनी एकत्र राहतात आहे किंवा ते एन्जॉय करतात आहे, देअर मुमेंट देअर टाईम त्यांच्या रूममध्ये, हा सुद्धा गुन्हा होता. मुलींचं सेक्शुअल डिझायर किती हे आहे, चुकीचं आहे? नाही का चुकीचं आहे? आपल्या धर्मामध्ये नियोगशास्त्राला सुद्धा, नियोगाला फार महत्त्व आहे शास्त्रामध्ये. जर बाईला आई व्हावं असं वाटत असेल आणि तिने तशी इच्छा व्यक्त केली तर द्यावंच लागेल. तर तिला आई करावं लागतं. कारण निसर्ग, आपण निसर्गाचे पूजक पण आहोत आणि निसर्गाचंच अपत्य आहे. आणि बाय डिफॉल्ट बाईला गर्भाशय मिळाला आहे, तिची ती इच्छा होणारच आहे. फक्त आपल्याकडे ठीक आहे सामाजिक सभ्यता आणि काही नियम जगण्यासाठीचे, उत्तम समाज, आदर्श समाज निर्मितीचे जे काही नियम होते त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पण म्हणून तिची सेक्शुअल डिझायर किंवा आई होण्याची इच्छा ती अजिबात अनैसर्गिक नाही आहे किंवा ती काय म्हणतात अवैध पण नाही आहे, ती अनिती नाही आहे, तिला होणारच आहे. अहो तिच्या म्हणजे आपण जर सायन्सचा पण अभ्यास केला, बायोलॉजी, जेव्हा मेन्सेस सुरू होतात ना त्याच्यानंतर तिला हळूहळू हळूहळू आई व्हावं असं वाटतं. आणि आता जर एज खूप उशिरा झाला आहे की आपण आता विचार करतो की सेटल होऊन जाऊ, हे करू ते करू, पण हळूहळू हळूहळू तिच्यातले जे फॉलिकल्स आहेत, हां, पण ते फॉलिकल्स पण दर मेन्सेस पुन्हा कमी होत जातात ना, जे रिप्रोडक्टिव्ह आहे. जे पहिलेची मुलं अगदी लहानपणी सुद्धा तिने कन्सिव्ह केलं ना तरी हेल्दी राहायची. आता काय होतं, आता लेट मॅरेज, लेट कन्सेप्शन, म्हणजे ह्याच्यामध्ये चेक करू शकतात. म्हणजे आपला पॉडकास्ट जे कोणी डॉक्टर ऐकत असतील ते पण अग्री करतील. हळूहळू हळूहळू कमी होतं. मग IVF सेंटर्समध्ये जावं लागतं है ना. असा सगळा तो मोठा प्रवास आहे. त्यामुळे तिला योग्य वेळी आई होऊ द्यावं, तिच्या इच्छेने आई होऊ द्यावं. फक्त हे आहे की तिने आई होण्यानंतर तिच्या जबाबदाऱ्या समजाव्या.